10वीच्या सायन्सच्या पेपरच्या आदल्या दिवशी इफेक्टिव्ह अभ्यास कसा करायचा आहे ते आपण पाहूयात. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपलं टेक्स्टबुक. या टेक्स्टबुकची पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत मॅरेथॉन रीडिंग व्हायला हवं. हे वाचत असताना महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत, त्या महत्त्वाच्या मुद्द्यांखाली काय लिहिलं आहे, एखादा एक्झाम्पल आपलं राहतंय का, ते सगळं पाहत पाहत वाचन करत जावं. गरज पडली तर एखाद्या ठिकाणी जरा डिटेल रीडिंग करायला हरकत नाही. सो प्रिन्सिपल्स असतील, लॉज असतील, डेफिनेशन्स असतील, ह्या पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. काही उदाहरणं असतील, ॲप्लिकेशन्स असतील, ती देखील आपण पाहणार आहोत. हे करत असताना ज्या ज्या ठिकाणी फॉर्म्युले आहेत, न्यूमरिकल्स आहेत आणि डेरिव्हेटिव्ज आहेत, हे सगळे आपण जर शक्य असेल तर पुन्हा कोऱ्या कागदांवरती सॉल्व्ह करावं, लिहावं. एकदा ते आपल्या हाताखालून जावं, कारण उद्या कदाचित हीच डायग्रॅम आपल्याला परीक्षेला आली तर ती उत्तमपणे आणि परफेक्टपणे सोडवता आली पाहिजे, काढता आली पाहिजे. त्याचबरोबर उत्तरं पॉईंट वाईज लिहायची. हे करत असताना आपल्या क्लासच्या सुद्धा नोट्स, त्यांचा सुद्धा रेफरन्स घ्या, कारण त्याही नोट्स खूप महत्त्वाच्या आहेत. त्याचाही रेफरन्स आपल्याला या उजळणीमध्ये, रिव्हिजनमध्ये करावा लागणार आहे. आणि अशा पद्धतीने आपण परीक्षेच्या तयारीच्या आदल्या दिवशी म्हणजे पेपरच्या आदल्या दिवशी जर असं एक फिनिशिंग टच दिला तर सायन्सचा पेपर सोप्या पद्धतीने आणि उत्तमपणे सोडवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.